होळीचा सण म्हटलं की प्रत्येकाच्याच घरातून पुरणाचा गोडधोड नैवेद्य होळीसाठी बनवला जात असतो। यामध्ये जे पहिल्यांदाच पुरणपोळी बनवणार आहेत किंवा ज्यांनी या अगोदर पुरणपोळी बनवली पण व्यवस्थित जमली नाही, अशा सर्वांसाठीच हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे। आज आपण इथे भरपूर पुरण भरून मौसूत लुसलुशीत पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत। सोबतच मस्त अशी तरीदार आमटी, बटाट्याची भाजी, वरण भात व बटाट्याची भजी बनवलेली आहेत। तर मग चला तुम्ही पण या होळीला पुरणपोळी थाळी नक्की बनवून पहा। नमस्कार, कुकिंग शौकिंग मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला अगदी सहज पाहता येतील। इथं मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। डाळ सुरुवातीला चांगली निवडून घ्यायची व नंतर तिला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्यात जी एक्स्ट्राची पावडर असेल ती निघून जाईल। आणि डाळीच्या वर थोडंसं आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली जाईल। आता 1 तास झालेला आहे, डाळ चांगली भिजलेली आहे। आता ती आपण कुकरला लावून घेऊया। जर तुम्हाला घाई असेल तर डाळ भिजायला नाही घातली तरी पण चालेल, फक्त 1 शिट्टी नंतर जास्त घ्यायची। इथं मी डाळ 1 तास भिजवल्यामुळे इथं मी कुकरच्या 3 शिट्ट्या घेणार आहे। आता इथं आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे, त्यामुळे इथं मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे। तुम्हाला आमटी किती बनवायची यानुसार तुम्ही हे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता पुरणाला रंग चांगला यावा म्हणून इथं मी 1 चिमूट हळदीचा वापर केलेला आहे आणि इथं 1 चमचा तेल घालायचे म्हणजे पुरणाची डाळ व्यवस्थित मऊसूत शिजली जाईल। आता इथं कुकरच्या 3 शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहे। गॅस मध्यमच ठेवायचा आहे। आता ज्या वाटीने मी इथं डाळ घेतली होती त्याच वाटीने इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचं पीठ मी एका पातेल्याला चांगलं सुती कापड बांधून चाळून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि आपल्या पिठाला चांगला रंग येण्यासाठी मी इथं चिमूटभर हळद घातलेली आहे। ही हळद आपल्याला पाण्यात घालून घ्यायची आहे, डायरेक्ट पिठात टाकायची नाही। पिठात जर हळद डायरेक्ट टाकली तर जास्त पीठ पिवळं होतं, त्यामुळे हळद थोडीशी पाण्यामध्येच घालून घ्यायची आहे। आणि इथं थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना एकदम जास्त पाणी घालायचं नाही, सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळायचं म्हणजे आपल्या पोळ्या मऊसूत तयार होतील। हे पहा, अशा पद्धतीने इथं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावर 2 चमचे तेल घालायचे आणि परत एकदा पीठ थोडंसं चांगलं मऊसूत मळून घ्यायचं आहे। आपण रेग्युलर जे चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर विध पीठ आपल्याला भिजवायचं आहे आणि याच्यावर 1 ओला कपडा ठेवून इथं आपल्याला पीठ भिजत ठेवायचं आहे। इथं आपली पुरणाची डाळ पण मऊसूत शिजलेली आहे। आता डाळ आपण एका गाळणीवर ठेवून आपण ह्याला गाळून घेणार आहोत। इथं आपण पुरणासाठी जी चाळण वापरतो तीच मी इथं वापरलेली आहे। हे पहा, इथं आपले कट पण तयार झालेला आहे। आता इथं आपण पुरणाला चटका देऊन घेणार आहोत। आता यासाठी कुठलंही एक जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये डाळ घालायची आहे आणि ज्या वाटीने आपण डाळ मोजली त्याच वाटीने इथं आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे। इथं मी गूळ घेतलेला आहे, तुम्ही याऐवजी साखर पण वापरू शकता किंवा अर्धा गूळ किंवा अर्धी साखर पण वापरू शकता आणि मीडियम फ्लेमवरच याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथं आपल्याला पुरणाला सारखं मधून मधून हलवत राहायचं आहे म्हणजे हे पुरण खाली लागलं जाणार नाही। हे पहा, इथं आपलं पुरणातलं पाणी पण पूर्ण आटलेलं आहे। इथं असा एखादा चमचा उभा करून पाहायचा आहे, तो जर नाही पडला तर समजायचं इथं आपलं पुरण तयार झालेलं आहे। आता इथं मी सुंठ, विलायची आणि थोडीशी बडीशोप घालून पावडर करून घेतली होती, ती घातलेली आहे। इथं थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे। हे जायफळ आणि सुंठाची पावडर शेवटीच घालायची म्हणजे त्याचा फ्लेवर इथं पुरणामध्ये चांगला टिकून राहतो आणि याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पुरण आपल्याला गरमच वाटून घ्यायचं आहे।
तुमच्याकडे अशी जाळी असेल तर त्याच्यावर वाटून घ्या किंवा पुरण यंत्राचा वापर केला तरी पण चालेल. आणि हे पुरण आपल्याला गरमच वाटून घ्यायचं आहे म्हणजे लगेच तयार होतं. हे पहा इथं पुरण पण वाटून झालेलं आहे. हे पहा इथं मऊसूत असं चांगलं पुरण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता पुरण थोडंसं आपण थंड व्हायला ठेवणार आहोत. आता पुरण थंड होतं तोपर्यंत मी इथं कुकर पण लावलेला आहे. आता इथं मी वरण भाताचा कुकर आणि त्यामध्ये 2 बटाटे लावले होते. आता त्या बटाट्याच्या भाजीसाठीच इथं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथं मी 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. ह्याचं वाटण पण इथं तयार झालेलं आहे. हे पहा इथं मी बटाटे पण उकडून घेतले होते, त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहेत. आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊ. आता इथं मी कढईमध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचे. 4-5 कढीपत्त्याची पानं घालायची आणि आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे. इथं पाव चमचा मी हळद घातलेली आहे आणि यामध्ये ह्या बटाट्याच्या फोडी घालायच्यात. यावर घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याला मिनिटभर ठेवून इथं आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता इथं आपली बटाट्याची भाजी झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. आता कटाची आमटी बनवण्यासाठी आपण इथं वाटण भाजून घेणार आहोत. इथं मी अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. इथं मी सुक्या खोबऱ्याचाच किस वापरलेला आहे. खोबरं थोडं परतून झालं की यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतले होते. कांदा पण थोडासा परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात म्हणजे लसूण पण आपला चांगला परतला जाईल. आता इथं आपलं वाटण पण भाजून तयार झालेलं आहे. आता वाटत असताना यामध्ये आपल्याला थोडी कढीपत्त्याची पानं आणि थोडे कोथिंबीरच्या काड्या घालायच्यात म्हणजे वाटणामध्ये त्याचा फ्लेवर पण खूप छान येतो. आणि इथं आपल्याला हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून याला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा इथं वाटण पण तयार झालेलं आहे. आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊया. इथं मी एका पातेल्यामध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे, पाव चमचा जिरे घालायचे आणि 1 कढीपत्त्याची काडी घालायची आहे. आता इथं मी छोटा चमचा 1 हळद घातलेली आहे आणि इथं 2 चमचे गरम मसाला घालायचा आहे म्हणजे जो आपण रेग्युलर वापरतो तोच मसाला इथं आपल्याला वापरायचा आहे. आता इथं मी आमटीला कलर चांगला येण्यासाठी 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे. इथं गॅस थोडासा कमीच ठेवायचा आहे म्हणजे हे आपले मसाले जळणार नाहीत. आणि मसाल्यांना असं सारखं एकसारखं हलवत राहायचं आहे. मसाले थोडेसे खाली लागायला सारखे वाटले तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे हा मसाला चांगला परतला जाईल. आता इथं आपण ह्या डाळीतून जे कट काढला होता तो घालायचा आहे आणि तुम्हाला आमटी किती बनवायची त्यानुसार इथं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता. आमटी कितीपर्यंत दाटसर आहे ते पाहूनच इथं पाण्याचं प्रमाण घालायचं आहे. आता इथं घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मध्यम गॅसवरच इथं आपल्याला आमटी उकळून घ्यायची आहे. एकदा आमटीला चांगली उकळी आली की इथं गॅस थोडासा कमीच ठेवायचा आहे म्हणजे यामधली तरी पण तशीच राहील. जास्त गॅस मोठा केला तर तरी म्हणजे एवढी जास्त येत नाही. आता इथं आपली आमटी पण चांगली उकळून झालेली आहे. यामध्ये घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर. आता इथं आपण बटाट्याची भजी बनवून घेणार आहोत. इथं मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे व 2 चमचे मी इथं तांदळाची पिठी घातलेली आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. आता इथं 1 चमचा ओवा घालायचा आहे. त्याला हातावर असा थोडासा चोळून टाकायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर यामध्ये चांगला येईल.
आता इथं घालायचं आहे जिरे. इथं मी एक छोटा चमचा जिरे घातलेले आहे. यामध्ये घालायचा आहे थोडासा हिंग. इथं मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. इथं तुम्ही हिरवी मिरचीचे तुकडे पण वापरू शकता. इथं घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर याच्या गुठळ्या तयार होतील. आता इथं मी हळद घालायची विसरली होते, त्यामुळे इथं मी पाव चमचा हळद घातलेली आहे. आता इथं चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. त्यामुळे भजे खुसखुशीत अशी तयार होतील. आणि याला पण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे. आता भज्याचं पीठ भिजते तोपर्यंत इथं आपण हे तळण तयार करून घेणार आहोत. भजी तळायच्या अगोदरच हे आपल्याला कुरडई पापड्या ज्या तळायच्यात ते तळून घ्यायच्यात, म्हणजे भज्याच्या तेलाचा वास इथं याला लागणार नाही. इथं मी तळण तळून घेतलेलं आहे. आता इथं मी एक मिडियम साईजच्या बटाट्यांचे असे काप करून घेतलेले आहेत. आता त्याला पिठामध्ये असे घोळून तळायचे आहेत. इथं गॅस मध्यमच ठेवायचा आहे, जास्त कमी किंवा जास्त पण नको. आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत. हे पहा, अशा पद्धतीने इथं आपल्याला सर्व भजी तळून घ्यायची आहेत. इथं आपली भजी पण तळून झालेली आहेत. इथं पीठ पण 1 तास झाले आपलं भिजत ठेवलेलं होतं, ते पण चांगलं भिजलेलं आहे. त्याला थोडंसं एकदम परत मळून घ्यायचं आहे आणि इथं पोळीसाठी असा छोटा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला पोळी किती लहान मोठी करायची तसा इथं आपल्याला इथं उंडा बनवून घ्यायचा आहे आणि त्याला कोरड्या पिठामध्ये घोळून अशी वाटी बनवून घ्यायची. इथं मी गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे, तुम्ही पाहिजे तर मैदा पण वापरू शकता. आता अशी वाटी बनवून झाली की तुम्ही पाहू शकता, मी जेवढा पिठाचा गोळा घेतला होता त्याच्या दुप्पट तिप्पट इथं मी पुरण घेतलेलं आहे. आपण जेवढं जास्त पुरण भरू तेवढ्या पोळ्या एकदम मौसूत लुसलुशीत तयार होतात. त्यामुळे पुरण थोडंसं जास्तच भरा आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्ही सुरुवातीला जरी पोळ्या करत असाल तर अशा पद्धतीने पोळ्या बनवा, एकदम छान तयार होतील, कुठेही तुटणार पण नाही. आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला पीठ उचलून वर घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे पोळी फुटणार नाही. आणि उंडा तयार झाला की कोरड्या पिठामध्ये असा थोडासा घोळून घ्यायचा आहे आणि असा बोटाने इथं आपल्याला उंडा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे हे जे आपण पुरण भरलं होतं ते सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरलं जाईल. आणि इथं एकसारखी अशी आपल्याला हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता. आणि दोन्ही पण बाजूनी इथं आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे पुरण पण एकसारखं सर्व बाजूनी पसरलं जातं. तुम्ही पहिल्यांदा जरी पोळी बनवत असाल तर अजिबातसुद्धा बिघडणार नाही. अशाच पद्धतीने इथं आपल्याला सर्व पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. हे पहा, इथं कडा पण किती पातळ अशा तयार झालेल्या आहेत आणि भरपूर असं पुरण भरल्यामुळं पोळी पण एकदम दिसायला पण छान दिसते आणि खायला तर खूपच टेस्टी लागते. आता इथं तवा पण गरम झालेला आहे. आता पोळी भाजून घेऊ आपण आणि सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे पोळ्या कडक होणार नाहीत.
पोळी टाकली की मिनिटभर ठेवायचं आणि त्याला हातानेच थोडंसं पहिल्या सुरुवातीला आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे पोळी फुटली जाणार नाही. आता इथं मी साजूक तूप लावलेलं आहे. तुम्ही तूप किंवा तेल पण वापरू शकता. हे पहा, इथं आपल्या पोळीला रंग पण खूप छान आलेला आहे. आता तुम्ही पहा, इथं किती मऊसूत अशी आपली पोळी तयार झालेली आहे. आणि पोळी भाजताना गॅस मोठाच ठेवा. हे पहा, इथं आपली पोळी भाजून तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला उंड बनवण्याची दुसरी पद्धत दाखवते. इथे आपल्याला अशी पुरी बनवायची आहे. यामध्ये असं भरपूर पुरण भरून घ्यायचं आहे व बोटांच्या मदतीने पुरण आत दाबत जायचं आहे व आपण जी पिठाची पारी बनवली होती तिला अंगठ्याने थोडं थोडं वर उचलत जायचं आहे व उंडा बंद करून घ्यायचा आहे. त्याला कोरड्या पिठामध्ये असा घोळून घ्यायचा आहे व पोळपाटावर ठेवून सर्व बाजूने एकसारखा पुरण कडेपर्यंत दाबून घ्यायचं आहे, म्हणजे पुरण सर्व बाजूने व्यवस्थित पसरलं जाईल. आणि अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी पोळी एकसारखी लाटून घ्यायची आहे. आता आपण इथे 1 वाटी हरभरा डाळ घेतली होती. वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम डाळ होती. त्यामध्ये मी भरपूर पुरण भरून तुम्हाला पोळ्या लाटून दाखवल्या. त्या साईजच्या इथे 9 ते 10 पुरणपोळ्या तयार होतात. आता यावर भरपूर सारं तूप सोडून इथं आपल्याला सर्व पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. हे पहा, इथं आपली पोळी पण एकदम टम्म अशी फुगलेली आहे. पोळ्या भाजायला खूप सोपे असतात. एकदम पटकन अशा भाजून तयार होतात. हे पहा, अशाच पद्धतीने इथं आपण साऱ्या पुरणपोळ्या बनवून घेणार आहोत. मस्त इथं अशा खमंग अशा आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. इथे सर्व पुरणपोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता संपूर्ण पुरणपोळी थाळी सर्व करूया. इथे मऊसूत पोळ्या तयार झालेल्या आहेत. वरण भात पण मी बनवून घेतलेला आहे. इथे आपली मस्त अशी तरीदार झणझणीत पारंपरिक पद्धतीने बनवलेली कटाची आमटी पण तयार आहे. मस्त असे कुरडई पापड पण तळून घेतलेले आहेत. बटाट्याची भाजी झालेली आहे. बटाट्याची खमंग कुरकुरीत भजी पण तयार आहेत. इथे मी बटाट्याच्या भाजीमध्ये थोडा लसूण वापरला होता. तुमच्याकडे जर नैवेद्याला कांदा लसूण खात नसाल तर लसूण नाही घातला तरी पण चालेल. आमटीसाठी आपण कांदा व लसूण वापरला होता. तुम्ही त्याऐवजी फक्त खोबरं व 1 टोमॅटो भाजून वापरू शकता. बाकी मी जशी आमटी बनवली तशीच तुम्ही बनवून घ्या. सर्व स्वयंपाक बनवताना स्टेप बाय स्टेप सर्व पदार्थ बनवून घ्यायचे, म्हणजे जास्त घाई पण होत नाही आणि स्वयंपाक पण झटपट तयार होतो. हे पहा, इथं मऊसूत अशा लुसलुशीत आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. इथं मी भरपूर पुरण भरून पोळ्या बनवलेल्या आहेत. तुम्ही पण अशाच पद्धतीने पुरणपोळ्या बनवा. इथं मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की कळवा. आणि यंदाच्या होळीला ह्या अशा पद्धतीने पुरणपोळ्या नक्की बनवा. धन्यवाद.